हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल बीसीएस सुदर्शन. तर फ्रेंड्स, आज आपण फर्स्ट चॅप्टर्स अँड इंट्रोडक्शन टू ग्राफ या चॅप्टरचा आपण लास्ट लेक्चर बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे ऑपरेशन ऑफ ग्राफ. तर लेट स्टार्ट द लेक्चर. तर बघा, देअर आर दी व्हेरियस ऑपरेशन्स ऑन ग्राफ दॅट वी कॅन अप्लाय. तर पहिला आहे सब ग्राफ. म्हणजेच बघा, लेट जी अँड एच बी टू ग्राफ्स. जी आणि एच नावाचे आपण सपोज दोन ग्राफ घेतले अँड एच ग्राफ इज कॉल्ड ॲज अ सब ग्राफ ऑफ जी. जेव्हा आपण जी आणि एच नावाचे दोन ग्राफ घेतो तेव्हा जो काही एच ग्राफ असतो तो सब ग्राफ ऑफ जी असतो. तर कसा फाइंड आउट करायचा ते आता बघणार आहोत आपण. तर बघा, इफ व्ही ऑफ एच म्हणजेच इफ वर्टेक्स ऑफ एच इज अ सबसेट ऑफ वर्टेक्स ऑफ जी. म्हणजेच सबसेट मीन्स वॉट, द वर्टेक्सचा जो काही सेट असेल एच ग्राफचा आणि जी ग्राफचा सेम असला पाहिजे. अँड ई ऑफ एच इज अ सबसेट ऑफ ई ऑफ जी इफ एच इज अ सबग्राफ ऑफ जी. तर बघा, जो काही एजचा जो काही सबसेट असतो ई ऑफ एच इज अ सबसेट ऑफ ई ऑफ जी, म्हणजे एजेसचा पण सबसेट सेम असतो. तर तेव्हा आपण त्याला सबग्राफ म्हणतो जीचा. ओके, देन वी कॅन कॉल ॲज एच ॲज अ सबग्राफ ऑफ जी. तर त्याच्या काही व्हेरियस कंडिशन्स आहेत. जर सबग्राफ असेल तर ऑल द वर्टायसेस ऑफ एच आर इन जी. एच नावाचा जो काही ग्राफ असतो त्याच्यामधले जे काही वर्टायसेस आहेत ते सर्व जी मध्ये पाहिजे. ओके, त्यानंतर ऑल द एजेस ऑफ एच आर इन जी. एजेस पण जी मध्ये पाहिजे सर्व. अँड इच एज ऑफ जी हॅज द सेम एंड पॉइंट्स इन एच ॲज इन जी. एच नावाचा जो काही ग्राफ असेल त्याचे जे एजेसचे जे काही सब पॉइंट्स असतात, म्हणजे स्टार्टिंग अँड एंड जो काही वर्टेक्स असतो तर ते पण सेम पाहिजे ॲज द ग्राफ जी. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आपण एक जी नावाचा ग्राफ घेतलेला आहे बघा. तर हा ग्राफ आहे, तर याचा आपल्याला सब ग्राफ फाइंड आउट करायचे. ओके, असा क्वेश्चन येईल की जो गिवन ग्राफ असेल त्याचा सब ग्राफ फाइंड आउट करा. तर आपण त्याला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करू, H1 आणि H2. म्हणजेच काय, हे तुमचे सब ग्राफ आहेत ग्राफ ऑफ जी चे. लक्षात घ्या, हा तुम्ही लेझर पॉइंटर जर बघितलं स्क्रीनवरती तर हा पूर्ण हा तुमचा जी नावाचा ग्राफ आहे. आपल्याला H1 आणि H2 फाइंड आउट करायचा म्हणजे सब ग्राफ. तर याच्यामध्ये काय करू शकतो आपण, बी सी ए डी आणि ई नावाचे वर्टेक्स घेतले, सेपरेट केले आणि त्यानंतर ॲज इट इज तुम्ही बघू शकता की आपण ज्यांचा जो काही एंडिंग पॉइंट होता, म्हणजेच आता सपोज ए आणि डी मध्ये काय एक एज पास होते, सेम जी मध्ये पण होती, तसं फाइंड आउट करायचंय. त्यानंतर रिमेनिंग जो काही पार्ट होता त्याला आपण दुसऱ्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं एच टू मध्ये. म्हणजे तुम्ही बघू शकता जे काही वर्टायसेस आणि एजेस होते किंवा त्यांचे जे काही जे एंडिंग पॉइंट्स होते ते सिमिलर आहेत ग्राफ जी ला, त्याला आपण सब ग्राफ असं म्हणतो. ओके, आय थिंक तुम्हाला लक्षात आलं असेल. बघा, एकदम सिंपल टॉपिक आहे, लक्षात घ्या. म्हणजे परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. जो काही जी नावाचा ग्राफ आहे ना त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ वर्टायसेस आहेत, नंबर ऑफ एजेस आहेत, सिमिलर एज ग्राफ मध्ये पण पाहिजे आणि त्यांचे जे काही एंड पॉइंट्स आहेत ते पण सिमिलर पाहिजे, तर आपण सब ग्राफ असं म्हणू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉइंट आहे डिलिशन ऑफ वर्टायसेस अँड एजेस फ्रॉम अ ग्राफ. तर वर्टायसेस आपण काय, वर्टायसेस किंवा एजेसचं डिलिशन करू शकतो आपण ग्राफचं. कशा पद्धतीने तर बघा, सो इफ डिलिशन ऑफ वर्टायसेस अँड एजेस फ्रॉम अ ग्राफ, तर काय, द रिमूव्हल ऑफ वर्टेक्स व्ही आय फ्रॉम ग्राफ इन दॅट सब ग्राफ जी मायनस व्ही आय ऑफ जी कंटेनिंग ऑल वर्टायसेस इन जी एक्सेप्ट व्ही आय अँड ऑल एजेस नॉट इन्सिडेंट विथ व्ही आय. तर ही थिअरी काय तुम्ही एकदा रीड करून घ्या, मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल एक्झाम्पलने समजून सांगतो. Thus, G minus Vi is a subgraph of G not containing Vi. After that, the removal of an edge Ej from G is a subgraph G minus Ej containing all edges of G except G Ej. Thus, G minus Vi is a subgraph of G not containing Ej. म्हणजेच काय लक्षात घ्या, जेव्हा आपण सपोज जी नावाचा एक ग्राफ आहे त्याच्यामधून आपल्याला एक व्ही वन नावाची वर्टेक्स डिलीट करायची आहे, तर जो काही समोरचा जो काही ग्राफ तयार होणार आहे तो काय असणार आहे, जी मायनस व्ही वन असणार आहे. आणि त्या ग्राफमध्ये सर्व वर्टायसेस किंवा एजेस सिमिलर असतील ग्राफ जीचे, परंतु जो आपण व्ही वन मायनस केलेला आहे तो नसणार आहे. आणि त्याला जे सपोज एक्झाम्पल मी तुम्हाला क्लिअरली समजून देतो आणि सेम एजेसचं पण त्याच पद्धतीने. तर बघा, तुम्ही स्क्रीनवरती एक एक्झाम्पल बघू शकता. आपण एक ग्राफ घेतलाय जी नावाचा, नंबर ऑफ वर्टायसेस काही एजेस आहेत त्याच्यामध्ये. तर क्वेश्चन काय आहे किंवा आपल्याला ऑपरेशन काय परफॉर्म करायचे, जी मायनस व्ही ऑफ 5. म्हणजेच जो काही जी ग्राफ आहे त्याच्यामधनं व्ही फाय वर्टेक्स आपल्याला मायनस करायची. परत आपल्याला करायचंय जी मायनस ई टू कॉमा ई थ्री फाइंड आउट करायचं आहे. आफ्टर दॅट जी मायनस व्ही थ्री आणि जी मायनस ई फोर ई फाईव्ह ई नाईन आणि ई टेन. ही जे काही क्वेश्चन दिलेले आहे याच्यामध्ये चारही ग्राफ वेगळे असणार आहेत. तर पहिला ग्राफ बघू आपण जी मायनस व्ही फाईव्ह. तर इथे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकतात जी मायनस व्ही फाईव्ह म्हणजे काय,
जो काही गिवन जी ग्राफ आहे त्यामधून तुम्हाला फक्त V5 नावाचा वर्टेक्स डिलीट करायचा आहे आणि बाकी ॲज इट इज लिहायचे. तर तुम्ही इथे बघू शकता V5 वर्टेक्स कुठे, इथे बघा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एकदम महत्वाचा पॉइंट आहे. आता V5 नावाचा जर आपण वर्टेक्स डिलीट केला, 1 मिनिट, हा बघा इथे V5 नावाचा जर आपण वर्टेक्स डिलीट केला तर त्याला जे काही जॉईन एजेस आहेत त्या पण रिमूव्ह होणार आहेत. कारण की जर V5 नावाचं वर्टेक्स नाही आहे तर आपण त्यांना जॉईन कसं करू शकतो, तर नाही. तर तुम्ही इथे बघू शकता की V5 ला कनेक्टेड एजेस कोणते आहेत, E7 आहे जी की डिलीट पण आहे, ती पण डिलीट होईल V5 डिलीट झाल्याच्या नंतर. आफ्टर दॅट E10 आहे, ती पण डिलीट होणार आहे आणि E6 पण डिलीट होणार आहे. ओके, म्हणजेच V5 नावाचा वर्टेक्स आपण डिलीट केला तर त्याला अटॅच असलेले एजेस पण डिलीट होणार आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता बघा, V-V आपण इथे ड्रॉ केलेला आहे. बाकी सर्व एजेस किंवा वर्टेक्स ॲज इट इज आहेत. तुम्ही एजेसला पण नेमिंग देऊ शकता, इथे राहिलेलं नेमिंग म्हणजे जसं E1, E2, E4 आहेत, तुम्ही ॲज इट इज नेमिंग इथे देऊ शकता. फक्त चेंजेस लक्षात घ्या, काय केलेले आपण V5 नावाचा वर्टेक्स रिमूव्ह केला आणि त्याला अटॅच असलेले सर्व एजेस डिलीट केले आणि बाकी ग्राफ ॲज इट इज राईट डाऊन केलेला आहे. ओके, G-V5 चा ग्राफ फाइंड आउट केला. आता चेस फाइंड करायचं आपल्याला G-E2, E3. तर कसं बरं लक्षात घ्या, तर आपल्याला E2 आणि E3 एज मायनस करायची आहे. काय, E2 आणि E3 एज इथे मायनस करायची आहे. तर लक्षात घ्या काय होईल, परंतु आपल्याला कुठे कोणत्या ग्राफवरती करायचं आहे, याच ग्राफवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे. नाही सॉरी, या ग्राफवरती नाही, जो काही G नावाचा ग्राफ असेल त्यामधून आपल्याला मायनस करायचं आहे. सॉरी, क्वेश्चन काय आहे, G-E2, E3 आहे. तर हा ग्राफ आहे G-V3 चा. सॉरी फॉर दॅट, G-V3 फाइंड आउट करू आपण. तर हा जो काही G नावाचा गिवन ग्राफ आहे त्यामधनं काय V3 मायनस करायचं. V3 कुठे वर्टेक्स, येस इथे वर्टेक्स आहे. तर V3 नावाचा वर्टेक्स डिलीट केला तर तुम्ही बघू शकता E5, E6, E9 आणि E2 नावाचे एज पण डिलीट होते. तर ते सर्व डिलीट केल्याच्या नंतर असा ग्राफ तयार होतो, तुम्ही बघू शकता. एकदम इझी असा टॉपिक आहे, डिलिशन ऑफ वर्टेक्स अँड एजेस. फक्त लक्षात घ्यायचंय, तुम्हाला पर्टिक्युलर एज जर डिलीट करायला लावलेली आहे तर ती एज डिलीट करा, त्याला जर अटॅच काही पॉईंट असतील ते पण डिलीट होतील. ओके, नंतर आपण बघू ग्राफ G-E2, E3. म्हणजे जो काही G नावाचा गिवन ग्राफ आहे त्यामधनं E2 आणि E3 नावाचे वर्टेक्स आपल्याला डिलीट करायचे. तर इथे स्क्रीनवर बघू शकता तुम्ही, 1 मिनिट. तर बघा, आपल्याला E2 आणि E3 नावाचे एज डिलीट करायचे. E2 एज कुठे, इथे, आणि E3 इथे. तर ते एजेस डिलीट केल्याच्या नंतर जे काही रिमेनिंग जे वर्टेक्स किंवा एजेस असतील ते ॲज इट इज राईट डाऊन करायचे. तुम्ही इथे बघू शकता. आपण फक्त काय, हे बघा इथे काय E3 एज होती आणि इथे E2 एज होती, ती आपण डिलीट केली, बाकी ॲज इट इज राईट डाऊन केलं. आफ्टर दॅट G-E4, E5, E9 आणि E10 नावाचे आपल्याला एजेस डिलीट करायचे आहेत. तर लक्षात घ्या कसं, तर तुम्ही इथे G नावाचा ग्राफ आहे, यामधनं E1 डिलीट करा पहिल्यांदा. सॉरी काय, E4 डिलीट करा. E4 कुठे एज, येस इथे. तर ही एज इथे डिलीट होईल. तुम्ही बघू शकता इथे आपण एज डिलीट केलेली होती. ती डिलीट केल्यानंतर बाकी ॲज इट इज राईट डाऊन करायची. आफ्टर दॅट E5 एज कुठे, येस इथे. इथे बघू शकता आपण E5 एज इथे डिलीट केलेली आहे. बघ इथे होती E5 एज, तिथे डिलीट केलेली होती. आफ्टर दॅट E9 एज इथे आहे V3 नंतर, तर ती पण आपल्याला डिलीट करायची आहे. तर इथे एक्झाम्पल चुकलेलं माझं, आय एम सो सॉरी. E9 नसायला पाहिजे इथे एज. त्यानंतर आहे E10 एज कुठे, इथे, येस इथे. तर E10 पण डिलीट करायची. तर हे पण राहिलं, आय एम सो सॉरी. हे चुकीचं एक्झाम्पल आहे, ओके, लक्षात घ्या. मिस्टेक इथे क्लिअर केली आहे मी. ओके, आय थिंक तुम्हाला समज असेल टॉपिक. त्यानंतर आहे आपलं युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ ग्राफ. तर लक्षात घ्या काय युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ ग्राफ. द युनियन ऑफ G1 अँड G2 इज युनिटेड बाय G युनियन G2, G1 युनियन G2. या पद्धतीने आपण युनिट करतो युनियनला, आणि इंटरसेक्शनला G1 इंटरसेक्शन G2. तर बघा त्याचे साईन असे आहेत. युनियनसाठी तुम्ही असं U काढता आणि इंटरसेक्शनसाठी असा. ओके, आलं लक्षात. त्यानंतर बघा, आपल्याला युनियन फाइंड आउट करायचं आहे, युनियन आणि इंटरसेक्शन. तर त्यासाठी 2 ग्राफ लागतात. तर इथे गिवन क्वेश्चन मध्ये G1 ग्राफ आहे आणि G2 ग्राफ आहे. तर पहिल्यांदा G1 जो काही ग्राफ आहे त्याचा वर्टेक्स आणि एज सेट आपण ॲज इट इज राईट डाऊन करणार. तर जो काही वर्टेक्स सेट आहे त्याला आपण V1 ने डिनोट करणार G1 ग्राफचा. लक्षात घ्या काय, G1 ग्राफचा. आणि G1 ग्राफचा जो काही एजचे जे काही सबसेट असेल किंवा सेट असेल त्याला आपण E1 ने डिनोट करणार. तर G1 ग्राफ मध्ये कोणकोणते वर्टेक्स आहेत लक्षात घ्या. V1, V2, V3 आहे, V4 आहे आणि V5. त्यांना आपण ॲज इट इज राईट डाऊन करणार. V1, V2, V3, V4, V5. त्यानंतर E1 एजेसचा सेट बघू काय. E1 एज आहे E2,
E3, E4 आणि E5 आणि परत E6 एजेस आहेत. तर आपण इथे राईट डाऊन करणार. ओके. आफ्टर दॅट सेम सिमिलर G2 ग्राफसाठी आपण करणार. त्यासाठी V2 नावाचा व्हर्टेक्स सेट घेणार आणि E1 नावाचा एज सेट घेणार. त्याच्यामध्ये फक्त सिम्पली काय राईट डाऊन करायचं आपल्याला, पहिली स्टेप काय, नंबर ऑफ व्हर्टायसेस आणि नंबर ऑफ एजेस, म्हणजे फक्त नंबर लिहायचा, जे काही व्हर्टेक्सेस आणि एजेस असतील ते राईट डाऊन करायचे आहेत. तर G2 ग्राफमध्ये व्हर्टेक्स कोणकोणते आहेत, V1 आहे, V2, आफ्टर दॅट V3 आहे, V4 आहे, त्यानंतर V5, V6 आणि V7 आहेत. ओके, ॲज इट आपण इथे राईट डाऊन केलं, तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवरती. आफ्टर दॅट एजेसच्या सेटमध्ये लिहायचं, E1च्या सेटमध्ये एजेस कोणकोणते आहेत, E1 आहे का इथे, नाही, तर E2 आहे. तर बघा E2 आपण इथे राईट डाऊन केलं, E2 आहे. त्यानंतर E3, येस E3 आहे इथे. त्यानंतर E4 आहे का, नाही, तर E5 कुठे, येस E5 इथे आहे. त्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जे काही एजेस असतील ते आपण इथे राईट डाऊन केले आहेत. तर काम कोणकोणते आहेत, E2, E3, E5, E6, E7, E8, E9, E10, E12 आणि E11 आणि E12. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं मेन टॉपिक आहे V1 युनियन V2. पहिले आपण जे काही व्हर्टेक्स असतील त्यांचा युनियन फाइंड आउट करणार. युनियन मीन्स व्हॉट, जे काही कॉमन असतील ना, कॉमन मीन्स व्हॉट, रिपिटेशन नाही पाहिजे आपल्याला. सपोज बघा तुम्ही V1 आणि V2 जर व्हर्टेक्स सेटमध्ये बघितलं तर V1 मध्ये V1, V2, V3, V4 आणि V5 आहेत. त्यानंतर V2 मध्ये काय, V1, V2, V3, V4, V5, V6 आणि V7 आहेत, बरोबर. तर जे काही V1, V2 वगैरे आहेत ते वन टाइम लिहायचे, प्रत्येक व्हर्टेक्स फक्त सिंगल वेळेस लिहायचे. आणि जे काही एक्स्ट्रा असतील V6 आणि V7 ते पण राईट डाऊन केले आपण, आलं लक्षात. त्यानंतर E1 युनियन E2 करणार आपण. तर एजेसचं पण युनियन फाइंड आउट करणार आधी. तर त्यामध्ये आपण बघितलं तर जे काही कॉमन होते ते आपण राईट डाऊन केले, म्हणजे जे एकच आलेले आहेत, E1, E2 राईट डाऊन केला. इथे E1 नव्हता परंतु इथे आलेले आहेत, त्यामध्ये आपण E1 राईट डाऊन केला. E2 इथे E1 मध्ये पण आणि G1 ग्राफ मध्ये पण E2 आहे आणि G2 ग्राफ मध्ये पण E2 आहे, परंतु आपण युनियन फाइंड आउट करते म्हणून आपण एकच लिहिणार. तसंच E3, E4, E5, E6 अप टू E12 पर्यंत आपण राईट डाऊन केलं, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर आपल्याला G1 युनियन G2 ग्राफ डायरेक्टली आता ड्रॉ करायचं आहे. तर लक्षात घ्या, ड्रॉ करत असताना जे काही व्हर्टेक्स आहेत ते यूज करायचे. तर आपल्याला व्हर्टेक्स काय मिळाला, आपल्याला V1 to V7. तर V1 to V7 आपण व्हर्टेक्स आपण इथे ड्रॉ करणार आहेत. त्यानंतर जे काही एजेस असतील गिवन ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता, जिथे जिथे ते कनेक्ट आहेत तिथे तिथे आपण कनेक्ट करणार आणि G1 युनियन G2 म्हणजेच G1 युनियन G2 ग्राफ आपण फाइंड आउट केला. आफ्टर दॅट आता इंटरसेक्शन बघू. सिमिलरली V1 इंटरसेक्शन V2 चा जो काही व्हर्टेक्स सेट आहे त्याचं इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं आणि E1 इंटरसेक्शन E2 फाइंड आउट करायचं. त्यामध्ये काय फक्त जे काही कॉमन असतील ना ते घ्यायचे आहेत. बघा V1, V2, V3, V4 आणि V5 हे काय कॉमन होते, V6 आणि V7 कॉमन नाही, त्यामध्ये आपण त्यांना घेणार नाही. तर जे कॉमन लिहायचे. आणि एजच्या सेटमध्ये बघितलं तर कोणकोणते, E2, E3, E5 आणि E6 कॉमन होते, तर आपण फक्त ते राईट डाऊन केले. तर ग्राफ ड्रॉ करत असताना जे काही V1 इंटरसेक्शन V2 सेटमध्ये आहेत तेवढे व्हर्टेक्स घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे काही एजेस असतील त्या घ्यायचे आहेत आणि ते कनेक्ट करायचे आहेत. ओके, एकदम असा इझी असा टॉपिक होता, आधी तुम्हाला समज असेल. तर लास्ट टॉपिक आहे आपला जो काही फर्स्ट चॅप्टर आहे अँड इंट्रोडक्शन टू ग्राफ, यामध्ये हा लास्ट टॉपिक आहे. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील त्या लेक्चरच्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याचं नाव आहे BCS विदर्शन. त्या ग्रुपला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला जे काही लेक्चरच्या नोट्स असतील ते सर्व अवेलेबल आहेत. ओके, आणि जर तुम्हाला IMP क्वेश्चन पाहिजे असेल त्या चॅप्टरचे तर मला सांगा, मी तुम्हाला एक लेक्चर तयार करून दिले. ओके, तर आपण बघू आता आयसोमॉर्फिझम ऑफ ग्राफ. द टू ग्राफ्स G1 ज्याचे व्हर्टेक्स आहेत V1 म्हणजे व्हर्टेक्स आणि एजेस कशा डिनोट करणार आपण V1 आणि E1 सेटने, अँड ग्राफ G2 ब्रॅकेटमध्ये V2, E2 घेतला आपण. आर सेट टू बी आयसोमॉर्फिक इफ द फॉलोइंग कंडिशन्स होल्ड. तर यांना G1 आणि G2 ला आपण आयसोमॉर्फिक कधी म्हणू शकतो, तर त्याचे काही कंडिशन आहेत. इफ देर एक्झिस्ट वन टू वन फंक्शन एक्झिस्ट झालं पाहिजे आणि देर एक्झिस्ट वन टू ऑफ ऑन टू फंक्शन सच दॅट E1 आणि E2. तर काय आहे, तुम्ही थ्री लक्षात घ्या, मी तुम्हाला एक्झाम्पलने बरोबर समजून देईल. E is an edge between U and V if G1 if G of E is an edge between F of U and F of V, then G is isomorphic to G2 and denote it by G1 isomorphic to G2. या पद्धतीने आपण त्यांना डिनोट करतो. दिस इज अ साइन ऑफ आयसोमॉर्फिक. तर काय लक्षात घ्या,
एक्झाम्पलने बघू आपण. तर क्वेश्चन काय, शो दॅट द फॉलोइंग टू ग्राफ्स आर आयसोमॉर्फिक, आहेत का नाही ते चेक करायचं. हा आपण G1 ग्राफ घेतला आणि हा G2 ग्राफ घेतला. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा पहिली स्टेप काय असणार आहे, नंबर ऑफ व्हर्टायसेस इन ग्राफ G1, नंबर ऑफ एजेस इन ग्राफ G1 आणि नंबर ऑफ व्हर्टायसेस इन G2 आणि नंबर ऑफ एजेस इन G2 हे राईट डाऊन करायचे. तर पहिले नंबर ऑफ व्हर्टायसेस बघू G1 ग्राफ मध्ये. तर काय आहेत, U1 U2, 1 मिनिट, U1 U2 U3 आणि U4. तर काय झाले, 1 2 3 4 नंबर ऑफ एजेस आहेत, तर आपण इथे 4 राईट डाऊन केलं. तर G2 ग्राफ मध्ये बघितलं तर V1 V2 V3 आणि V4 इथे पण 4च व्हर्टायसेस, त्यामुळे आपण ऍज इट इज असं करू, number of vertices in G1 is equals to 4 is equals to number of vertices in G2. त्यानंतर नंबर ऑफ एजेस बघायचे ग्राफ 1 मध्ये. तर E1 E2 E3 आणि E4 म्हणजेच किती, 4 नंबर ऑफ एजेस आहेत, तर आपण इथे राईट डाऊन करणार 4. आणि G2 ग्राफ मध्ये पण E1 डॅश E2 डॅश E3 डॅश आणि E4 डॅश. ओके, सिमिलर नाही पाहिजे म्हणून आपण इथे डॅश घेतलेले. तर इथे पण नंबर ऑफ एजेस किती आहेत, 4 आहेत, तर आपण इथे लिहिणार असं. आफ्टर दॅट तर आपल्याला 2 टेबल तयार करायचे आहेत डिफरंट. तर इन ग्राफ G1 आणि इन ग्राफ G2. लक्षात घ्यायचंय, एक पहिल्या कॉलम मध्ये आपला ग्राफ, आता आपण ग्राफ 1 चा टेबल तयार करतोय. तर त्यामध्ये व्हर्टेक्सेस ऍज इट इज राईट डाऊन करायचे. व्हर्टेक्स कोणकोणते आहेत, त्यानंतर त्यांची डिग्री फाइंड आउट करायची. डिग्री ऑफ व्हर्टेक्स, आता शेवटचं लेक्चर आहे आपलं हे चॅप्टरचं, तर तुम्हाला डिग्री ऑफ व्हर्टेक्स फाइंड आउट करताच येत असेल, तर तो कॉलम घ्यायचा आहे, डिग्री घ्यायची त्यांची. आणि नंतर नेक्स्ट कॉलम आहे डिग्री ऑफ ऍडजस्टंट व्हर्टायसेस. ऍडजस्टंट व्हर्टायसेस म्हणजे काय, तो पण टॉपिक जाईल आपला. तर त्यांचे पण काय घ्यायचे, डिग्री घ्यायची. आणि सेम ग्राफ 2 मध्ये पण तसंच करायचे. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा इन ग्राफ G1 बघू. तर त्यामध्ये व्हर्टेक्स कोणकोणते आहेत तुमचं, U1 U2 U3 आणि U4. तर ऍज इट इज आपण इथे राईट डाऊन केलं. तर त्यांची डिग्री लिहायची या टेबलमध्ये. तर U1 ची डिग्री काय, यामध्ये किती 2 एजेस पास झाले आहेत, E1 आणि E2, सॉरी E1 आणि E4 म्हणून त्याची डिग्री 2 आहे. त्यानंतर U2 ग्राफ मध्ये पण 2 एजेस पास झाले, त्यांची पण डिग्री 2 आहे. आणि बाकी पण तुम्ही बघू शकता, सर्व जे काही व्हर्टेक्स आहे त्यांची डिग्री 2 आहे. आय थिंक तुम्हाला मी एवढे लेक्चर झाले, तर तुम्हाला हे एकदम बेसिक टॉपिक हा तर तुम्हाला येतच असेल. तर आपण त्याची डिग्री ऍज इट इज राईट डाऊन केली. त्यानंतर थर्ड कॉलम आहे डिग्री ऑफ ऍडजस्टंट व्हर्टायसेस. म्हणजे बघा, ऍडजस्टंट व्हर्टायस म्हणजे काय, जी काही एज असते त्यामधनं जेव्हा ती 2 व्हर्टायसेस वरती इन्सिडेंट असते, बरोबर आहे. तर सपोज E1 नावाची जर जी काही एज आहे ती U1 आणि U2 मधनं पास झालेली आहे. ओके, तर हे काय, U1 आणि U2 ऍडजस्टंट व्हर्टेक्स झाले तुमचे, आलं लक्षात. तर त्यांची पण डिग्री घ्यायची. तर U1 ची डिग्री काय आहे, 2 आहे. तर त्याच्या U1 चे जे काही ऍडजस्टंट व्हर्टेक्स आहेत ते कोणकोणते आहेत, U2 आणि U3. लक्षात घ्या, U2 ची डिग्री काय आहे, 2 आहे. आणि U3 ची पण डिग्री 2 आहे, म्हणून आपण 2,2 इथे राईट डाऊन करणार. त्यानंतर बघायचं आहे आपलं U2 ग्राफ, तर सॉरी U2 व्हर्टेक्स, त्याची डिग्री काय 2 आहे. तर त्याचे ऍडजस्टंट व्हर्टेक्स कोणकोणते आहेत, U1 आणि U4. तर त्यांची तुम्ही बघू शकता, त्यांची पण डिग्री काय 2 आहे. सिमिलरली ग्राफ 2 मध्ये पण तेच करायचे, त्याचे व्हर्टेक्स आहेत V1 V2 V3 आणि V4, त्यांचे पण असंच चेकिंग करायचे. आफ्टर दॅट हा पूर्ण ग्राफ आपण टेबल आपण तयार केले. त्यानंतर बघायचंय फंक्शन ऑफ V1 टू V2. तर तुम्ही बघू शकता की जो काही f ऑफ U1 आहे तो सिमिलर टू f ऑफ V1 आहे. तुम्ही बघू शकता सर्व काही त्यांचे सेम आहेत. डिग्री पण सेम आहे, डिग्रीचा कॉलम पण सेम आहे, डिग्री ऑफ ऍडजस्टेड व्हर्टायसेस पण सिमिलर आहे. तर आपण इथे राईट डाऊन करणार. आणि सेम एजेसचे पण तेच आहे. ओके, तर लास्टला आपण म्हणू शकतो की G इज आयसोमॉर्फिक टू G1 इज आयसोमॉर्फिक टू G2, आणि त्याला डिनोट करताना आपण काय यूज करतो, हा मधला सिम्बॉल. ओके, G1 इज आयसोमॉर्फिक टू G2. ओके, तर बघा, अशा पद्धतीने आपण ग्राफ थेरी या सब्जेक्ट मधील फर्स्ट चॅप्टर म्हणजेच अँड इंट्रोडक्शन टू ग्राफ हा फर्स्ट चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे विथ प्रॉपर कॉन्सेप्ट्स आणि एक्झाम्पल्स. जर तुम्हाला या चॅप्टरचा जर काही IMP क्वेश्चन पाहिजे असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला एक नवीन लेक्चर तयार करून देईल.